आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉइंट फिरण्यासाठी गेलेले जत्राट तालुका निपाणी येथील डॉक्टर 600 फूट खोल दरीत कोसळून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार दिनांक 4 रोजी सायंकाळी घडली होती. आज बुधवारी झालेल्या तब्बल 5 तासांच्या शोध मोहिमेत बेपत्ता डॉक्टरांचा मृतदेह दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दरीत सापडला. डॉक्टर आयुब अब्बास सय्यद वय 45 असे मृत डॉक्टरचे नाव आहे. या घटनेत रेस्क्यू टीमने मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता डॉक्टरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाऊस आणि दाट धुक्यांमुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज बुधवारी सकाळी 6:30 वाजता सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली व सांगले रेस्क्यू टीमच्या माध्यमातून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी राकेश अमृतकर व राकेश अलमोंडा यांनी दोरीच्या साहाय्याने 600 फूट खोल दरीत उतरून मृतदेह शोधून काढला. यावेळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व मृताचे नातेवाईक उपस्थित होते. आज सकाळी जत्राट येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवसे यांच्यासह 100 ते 200 कार्यकर्ते आंबोलीकडे रवाना झाले होते. दरम्यान पॉइंटवर उभारलेल्या संरक्षक कठड्याजवळ त्यांचा पाय घसरल्याने ते दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दरीत कोसळलेले डॉक्टर आयुब सय्यद हे अन्य 9 जणांसह जत्राट येथून वर्षा पर्यटनासाठी आंबोलीला गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. यावेळी दुर्दैवी घटनेमुळे निपाणीसह जत्राट परिसरात हळहळ व्यक्त होत असून सुरक्षेच्या दृष्टीने महादेवगड पॉइंट परिसरात पर्यटकांना तात्पुरती प्रवेश बंदी घालण्यात आली. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.